बोनस तर नाहीच, पण पगारही उशिरा मिळणार असल्यानं ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी यावर्षी काळी दिवाळी साजरी करण्याचे ठरवलंय। नेहमी 5 तारखेला मिळणारा पगार अचानक 9 तारखेला मिळणार असल्याचं परिपत्रक काढण्यात आलंय। त्यामुळे दिवाळी साजरी करायची तरी कशी असा सवाल या कर्मचाऱ्यांना पडलाय। त्यामुळे घरावरती काळे आकाशकंदील लावून काळी दिवाळी साजरा करणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। परिवहन प्रशासनानं मात्र याबाबतीत कोणतीही प्रतिक्रिया द्यायला ठाम नकार दिला असला तरी महापौरांनी परिवहन सेवेचे कर्मचारी कामचुकारपणा करतात असा उलट आरोप करत आपली बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। विरोधी पक्षानं आपण या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करू असं सांगितलं। बोनस कधी देणार किंवा काय देणार याबाबतची कुठलीही चर्चा नाही। आमच्या व्यवस्थापकांनी खरं वास्तविक पाहता टीएमटी एम्प्लॉईज युनियन या मान्यताप्राप्त संघटनेला बोलवायला पाहिजे होतं। त्यानंतर त्यांनी परिपत्रक काढणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी आमचा युनियनशी कुठलाही चर्चा न करता, संवाद न साधता त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे। महापालिका प्रशासन आणि परिवहन व्यवस्थापन दोघंही चुकीचं कामकाज करत आहेत हे दिसून आलंय आणि त्यामुळे त्या परिवहनच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आज अंधारात होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन जेवढं आहे तेवढंच ही शिवसेना भाजपा सत्ताधारी आहे। आज परिवहनच्या छोट्या गोष्टीसाठी ती लोक कारण काढून बसेस म्हणजे डेप्युट ठेवत आहेत आणि त्या ठाणेकरांची म्हणजे अक्षरशः ठाणेकरांना वेठीच धरत आहेत। आणि असं चाललं असेल आणि तर मग त्या कर्मचाऱ्यांचा विचार करायचा का ठाणेकरांचा विचार करायचा हा आमच्याकडे मोठा प्रश्न असेल आणि मग नक्कीच आम्ही ठाणेकरांचा फक्त विचार करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।